श्री स्वामी समर्थ. पती आणि पत्नीने सोबत जेवण केल्याने काय होते? महाभारतामध्ये अशा अनेक कामांचे वर्णन केले आहे जे एखाद्या विशिष्ट दिवशी किंवा विशिष्ट वेळी करण्यास मनाई आहे. असे केल्याने मानवी जीवनावर नकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते. जसे की गुरुवारी केस धुवू नये किंवा कापू नयेत, मंगळवार शनिवारी नखे कापू नयेत, सायंकाळी झोपू नये, सायंकाळी कपडे धुवू नयेत. असे अनेक नियम माणसाच्या चांगल्यासाठी शास्त्रामध्ये सांगितले आहेत. अशाच प्रकारे एकदा अर्जुन पितामह भीष्म यांना प्रश्न विचारतो की पती पत्नीने सोबत जेवण केल्याने काय होते? पती पत्नीने कधी जेवण करावे ज्यामुळे त्यांना जीवनामध्ये कष्ट भोगावे लागणार नाही व त्यांच्यातील प्रेमसंबंध जिव्हाळा आपुलकी बनवून राहील. तेव्हा पितामह भीष्म यांनी अर्जुनाला त्याच्या प्रश्नांचे उत्तर दिले. अन्नाला आपल्याकडे पूर्ण ब्रह्म समजले जाते, त्यामुळे कोणत्याही प्रकारे अन्नाचा अनादर होऊ देऊ नये याची काळजी घेणे आवश्यक असते. अन्नाबाबत आपण सन्मानपूर्वक वागावे. जेवण करताना सगळ्यात अगोदर जेवण करताना आपले 2 हात दोन्ही पाय स्वच्छ धुवावेत आणि आपले तोंड स्वच्छ धुवावे. भोजनाच्या अगोदर देवाचे आभार मानावे. अन्नपूर्णा देवी परमेश्वराचे आभार मानावेत की तुमच्यामुळेच मला चविष्ट असे भोजन खायला मिळत आहे व माझी भूक शांत होत आहे. आणि पूर्ण प्रार्थना करावी की धरतीवरील सर्व प्राणीमात्रांना व भुकेलेल्यांना सर्व जीवांना अन्न मिळू दे अशी प्रार्थना करावी. शुद्ध मनाने आंघोळ केल्यानंतर स्त्रीने स्वयंपाक करून जेवण बनवावं. स्वयंपाक करताना महिलांनी देवाच्या मंत्राचा जप करून स्वयंपाक करावा. यामुळे त्या मंत्राचे तेज व शक्ती स्वयंपाकामध्ये उतरते व तो स्वयंपाक खाण्याच्या व्यक्तीचे मन सकारात्मक होते, सकारात्मक विचार करते. त्यामुळे स्त्रियांनी स्वयंपाक बनवताना सकाळी सायंकाळी देवाच्या मंत्राचा जप करावा, नामस्मरण करावे. यामुळे कुटुंब निरोगी राहते, घरामध्ये बरकत राहते, अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. कुटुंबातील सदस्यांचे मन नेहमी सकारात्मक विचार करते. नंतर 3 पोळी बाजूला काढून ठेवावे. 1 गायसाठी, 1 कुत्र्यासाठी, 1 कावळ्यासाठी. असे केल्याने कोणतेही दोष लागत नाही. भोजन स्वयंपाक घरात बसूनच सगळ्यांबरोबर करावे. वेगवेगळे जेवण करण्यामुळे परिवारातील सदस्यांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण होते व त्यामुळे घर परिवारामध्ये कलह निर्माण होतात. त्यामुळे किमान रात्रीचे जेवण तरी एकत्र बसून करावे. भोजनाची वेळ सकाळी आणि संध्याकाळी ही योग्य वेळ ठेवावी. सूर्योदयानंतर 2 तासांनी जेवण करू शकता आणि सूर्यास्ताच्या अगोदर जेवण करावे. व्यक्ती 1 वेळ जेवण करतो तो योग्य आहे. जो व्यक्ती 2 वेळा जेवण करतो तो निरोगी आहे आणि 3 वेळा जेवण करतो तो व्यक्ती भोगी आहे. वटवृक्ष आणि पिंपळ या झाडाखाली बसून कधीही जेवण करू नये. शास्त्रानुसार व्यक्तीने नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून अन्न खावे. असे केल्याने व्यक्तीसाठी अन्न अधिक फायदेशीर होते. त्याचबरोबर दक्षिण दिशेला खाल्लेले अन्न भूताचे मानले जाते आणि पश्चिमेकडे खाल्लेले अन्न रोग वाढवते. शास्त्रामध्ये असे मानले जाते की अन्नाचा अपमान केल्याने माता अन्नपूर्णा तुमच्यावर नाराज होऊ शकते. अशा स्थितीत तुम्हाला जेवढे खावेसे वाटते तेवढेच अन्न नेहमी घ्यावे. तसेच जेवणाला कधीही नाव ठेवू नका. लक्षात ठेवा की अन्न तुटलेल्या भांड्यामध्ये खाऊ नये आणि अंथरुणावर बसूनही अन्न खाऊ नये. मत्सर, भय, क्रोध आणि लोभ याने खाल्लेले अन्न कधीच पचत नाही असे शास्त्रामध्ये मानले जाते. त्यामुळे जेवताना हे नियम लक्षात ठेवा. झोपून कधीही जेवण करू नये. झोपून जेवण केल्यावर झोपूनच जेवण करण्याची वेळ त्या व्यक्तीवर येते व घरामध्ये आजारपण वाढते. सर्वप्रथम देवाचे आभार माना, कारण चपाती भाजी आणि अन्य काही पदार्थ खाऊन
रक्त बनवणारे यंत्र किंवा कंपनी अद्याप तरी तयार झालेली नाही. हे फक्त भगवंताच्या कृपेमुळे शक्य आहे. त्यामुळे भगवंताचे निरंतर आभार माना. धार्मिक शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती अन्न ग्रहण करते तेव्हा त्याने प्रथम देवाचे आभार मानले पाहिजे किंवा श्लोक येत असेल तर तो म्हणावा. मान्यतेनुसार अन्न ग्रहण करण्यापूर्वी श्लोक म्हटल्याने अन्न आपल्या शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जाते. आपण मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी राहतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही जेवण तेव्हा देवाचे आभार मानायला विसरू नका आणि श्लोक उच्चारल्यानंतरच खावे. शास्त्रानुसार जमिनीवर बसून अन्न खावे. असे केल्याने पृथ्वीच्या सकारात्मक लहरी पायातून आपल्या शरीरात प्रवेश करतात. जर एखादी व्यक्ती जेवताना सकारात्मक राहते तर त्याचा अनुकूल परिणाम त्याच्या शरीरावर देखील दिसून येतो. एकाच वेळी ताटात 3 पोळ्या घेऊ नका. शास्त्रानुसार जेवताना ताटात 3 पोळ्या एकत्र घेऊ नका. आपल्या धर्मात पूजा किंवा कोणत्याही शुभ कार्यादरम्यान 3 क्रमांक अशुभ मानला जातो. अन्न खाणे शुभ कार्यात गणले जाते ज्याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो. त्यामुळे जेवताना ताटात 3 पोळ्या एकत्र ठेवू नये. जेवणाच्या ताटात अन्न सोडू नये. शास्त्रानुसार आवश्यक तेवढेच अन्न घेण्याची विशेष काळजी घ्यावी. अन्नपूर्णा माता जास्त अन्न घेतल्याने रागावते आणि ताटात अन्न सोडून नंतर ते कचराकुंडीत फेकल्याने अन्नाचा अनादरही होतो. अनेकदा लोक घशापर्यंत येईपर्यंत खातात. नेहमी अल्पाहार म्हणजेच कमीत कमी प्रमाणात आहार घ्यावा आणि कमी खायला हवं. अधिक गोंधळाच्या ठिकाणी जेवण करणे देखील बरोबर नाही. ताटात वाढलेल्या जेवणाचा कधीच नाव ठेवू नये. खूप तिखट आणि खूप गोड जेवण कधीच खाऊ नये. कुणी ठेवलेलं उष्ट अन्न देखील कधीही खाऊ नये. अर्ध खाल्लेलं फळ, अर्धी खाल्लेली मिठाई जर असेल तरी ती खाऊ नये. अर्ध ठेवलेलं जेवण कधीही खाऊ नये. एकदा जेवण करताना उठल्यानंतर पुन्हा जेवण करायला बसू नये. अंधारामध्ये बसून कधीही जेवण करू नये कारण अंधारामध्ये राक्षस जेवण करतात. पशु आणि कुत्र्याने शिवलेलं जेवणही कधी जेवू नये. जी स्त्री मासिक पाळीत असताना जेवण बनवते ते जेवण पुरुषांनी कधीही खाऊ नये. श्राद्धेचे जेवण तसेच खराब झालेले अन्न कधीही खाऊ नये. रात्रीचे जेवण पोट भरून करू नये. भोजन करताना मौन राहावे. जेवण करताना जर बोलायचं असेल तर फक्त सकारात्मक बोला. सगळ्यात अगोदर गोड, नंतर मिठाचे पदार्थ आणि नंतर कडू खावे. या नियमानुसार भोजन करणाऱ्याला सुख, समृद्धी, आरोग्य आणि निरोगी संतानाची प्राप्ती होते. जेवणानंतर लगेच पाणी. जेवणानंतर थंड पाणी पिल्याने आपला जठराग्नी शांत होतो व आपले अन्नपचन बिघडते, पोट बिघडते. जेवणानंतर घोडसवारी, पळणे किंवा व्यायाम करणे या गोष्टी करू नयेत. जेवणानंतर थोडंसं चालावं, शतपावली करावी. रात्रीच्या वेळी शतपावली केल्याने जेवण पचनाला मदत होते. जेवणानंतर फळ किंवा गोड दूध घ्यावं. जेवणाच्या ताटाला जर कोणाचा पाय लागला तर ते जेवण खाऊ नये. जेवण करताना खाली सांडलेलं अन्न परत ताटात घेऊ नये. खाली सांडलेल्या अन्नावर पंचमहाभूतांचा हक्क असतो. कुणीही रागाने, इच्छा नसताना वाढलेले जेवण कधीही खाऊ नये. त्यामुळे आपल्या मनामध्ये दोष निर्माण होतात व अशा खाल्लेल्या अन्नामुळे आपल्याला आजार होऊ शकतात. अन्न हे प्रेमानेच वाढावे. जसे की जेव्हा एखादी आई तिच्या भुकेलेल्या मुलांना जेवायला वाढते आणि मुलांना जेवत असताना पाहून एखादा आईला जो परमानंद होतो तो शब्दात वर्णन करणे कठीण. महाभारतामध्ये भीष्म पितामह सांगतात की जेवणाच्या ताटामध्ये जर केस आला तर ते जेवण तिथे सोडून द्यावे. असे जेवण खाऊ नये. असे जेवण खाल्ल्यामुळे दारिद्र्यतेचा सामना करावा लागतो असं भीष्म पितामह म्हणतात. तसेच जेवणाच्या ताटाला जर कुणी ओलांडले असेल तर असे जेवण कधीही खाऊ नये. भीष्म पितामह म्हणतात की एकाच ताटामध्ये जर 2 भाऊ जेवण करत असतील तर ते जेवण अमृतासारखे होऊन जाते. त्या 2 भावांमध्ये प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण होतो.
अशा जेवणामुळे धनधान्य, आरोग्य आणि लक्ष्मीची प्राप्ती होते. भीष्म पितामह म्हणतात की पती पत्नीने कधीही एकत्र एका ताटामध्ये जेवण करू नये. भीष्म हे निषिद्ध मानले गेले आहे. भीष्म पितामह म्हणतात की ज्या वेळेस पती आणि पत्नी एकाच ताटामध्ये जेवण करतात त्यावेळी ते जेवणाचं ताट मादक पदार्थांनी भरलेलं असतं असं मानलं गेलं आहे. पत्नीने पतीचे जेवण झाल्यानंतरच जेवण करावे. यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचा निवास राहतो. माता लक्ष्मी घरातील स्त्रीवर अत्यंत प्रसन्न होते. ही सर्व माहिती महाभारतामध्ये भीष्म पितामहांनी अर्जुनाला सांगितलेली आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.